सामान्य चेतन हा सर्वव्यापक चेतन आहे. त्याला शास्त्रकारांनी इदम असं म्हटलेलं आहे. त्यालाच शास्त्रीय परिभाषेमध्ये अस्तित्व रूपानं किंवा सत्सामान्य रूपानं त्याचं वर्णन केलेलं आहे ना. तुम्हाला काही एखादी गोष्ट समजली नाही, काही वाटली तर हे विचारायचं. हां विचारा. म्हणजे काय, मला जेवढं समजते ते मी सांगेन, त्याच्यामध्ये काही न्यूनता असतील अण्णा सांगते, तर आपल्याला हे समजून पुढे जायचं आहे आपल्याला. तर हे सामान्य चेतन आहे, त्याचं आपल्याला दृष्टांत देण्यासाठी त्यांनी जसं अग्नी आहे, तो अग्नी सगळीकडे व्याप्त आहे. अग्नी कसा आहे, सगळीकडे व्याप्त आहे. पण तो कसा पेटवल्यानंतर एका ठिकाणी काय होतो, एक ठराविक ठिकाणी, ठराविक देशामध्ये, ठराविक काळामध्ये फक्त तो प्रगट झाल्यासारखा दिसतो. दुसरं उदाहरण दिलं त्यांनी की जसं वाद्यामध्ये एखादा मग तो विशेष रूपानं कधी प्रगट होतो तर त्याला एका वाद्याचं साह्य मिळालं तर याच्यावरनं काय समजून घ्यायचं, तर ब्रह्म जे आहे, तर ब्रह्मतत्व ते सर्वत्र व्याप्त आहे. सर्वत्र जळी स्थळी काष्टी पाषाणी व्याप्त आहे. मग जसं वाद्याच्याच ठिकाणी तो प्रगट होतो ध्वनी, आणि काष्टाच्याच ठिकाणी प्रगट होतो ध्वनी, तसं चेतन जो आहे, जो सर्वत्र व्याप्त आहे, तो सर्वत्र व्याप्त असताना कुठे प्रगट होतो, कुठे प्रगट होतो, कुठे प्रगट झाल्यासारखा वाटतो, तर त्याला उपाधी कुठली तरी मिळाली पाहिजे. मग कोणती उपाधी, भिंत ही उपाधी, झाड ही उपाधी, कोणत्या उपाधीमध्ये प्रगट होतो तो चिंतन करायचं आपण. मी तुम्हाला एक चिंतनाला मी एक दिलंय, मला उत्तर सांगायचं आहे, पण अगोदर तुमच्या बुद्धीला थोडंसं चालना द्यायची आणि मग उत्तर सांगायचं. तर जी उपाधी प्रगट करण्यायोग्य आहे तिथं तो प्रगट होतो. कोणती उपाधी प्रगट करण्यायोग्य आहे किंवा कोणत्या उपाधीच्या ठिकाणी तो प्रगट होतो. बासरी असते ना, बासरी, तिथनं सूर निघतात ना, काय काठीतनं निघतात, काठीतनं नाही निघत, काठीतनं निघतात सूर, पण ते कसं मारायला लागते मग कुणाला तरी, तर ते सूर निघतात, मग काठीचा आवाज निघतो. पण बासरीतनं मंजूळ स्वर निघतात. वाजवण्याची, वाजवणाऱ्याकडे कला असेल तर मग ते सूर जे आहेत ते त्या वेळूचे आहेत, ते सूर किंवा तो ध्वनी त्या वेळूचे आहेत का ध्वनी आहे आणि मग त्या वेळूतनं प्रगट व्हायला लागलेला आहे. तर अगोदर ध्वनी आहे, अगोदर ध्वनी आहे तो, आणि मग त्या वेळूचा आधार घेऊन तो प्रगट व्हायला लागलेला. पण नसता तर नसता प्रगट झाला, आणि तोच जर वेळू भरीव असता तर मग भरीव वेळू जो आहे तो तमोगुणाची अवस्था आहे. तो वेळू कशाची अवस्था आहे, का तमोगुण, जडत्व आहे हो. मग भरीव वेळू जर आपण पाण्यात टाकला तर तरंगणार का पोकळ वेणूचा पाण्यात टाकल्यावर तरंगणार. पोकळ वेणू म्हणजे त्याच्यातलं जडत्व कमी झाले. मग जडत्व आपल्या या उपाधीमध्ये कुणाचं कमी आहे आणि कुणाचं जास्त आहे. ज्याचं कमी आहे ना त्याच्या ठिकाणी तो चेतनत्व, मग आपल्या ठिकाणी ह्या सगळ्यांना एक जडत्व आहे आणि तमोगुणाच्या ठिकाणी जडत्व आहे. मग तमोगुण कुठं आहे विचार करायला पाहिजे. कुठं आहे सांगा बरं. हा विचार करायचा सुनीलराव, कुठे काय तमोगुण. इंद्रियांच्या ठिकाणी, विषयांच्या ठिकाणी जड आहेत ना. हा जड आहेत ना, इंद्रिय जड आहेत, विषय जड आहेत. मग त्या जडाच्या ठिकाणी तमोगुण सांगितला का, ते जाणत नाहीत. जडाची व्याख्या काय केली आपल्याकडे, जे जाणत नाही ते स्वतःला जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही, त्याला जड आहे. मग हा
रजोगुण कुठं आहे? विषयांच्या ठिकाणी तमोगुण आहे. रजोगुण कुठं आहे? इंद्रियाच्या ठिकाणी. रजोगुण कुठं आहे? इंद्रियांच्या ठिकाणी. आणि सत्वगुण कुठं आहे? अंतःकरणाच्या ठिकाणी. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. अंतःकरण हे अण्णांनी कितीतरी वेळा प्रवचनात, पण अण्णांची काय गाडी फास्ट असते त्यामुळे तुमच्या लक्षातच येत नाही ती काय म्हणायला लागलेत. कारण ते कसं बोलतात, अंतःकरण हे अपंचीकृत महाभूतांचं सत्व कार्य आहे तत्वगुणात. एवढं बोलतात, त्यांची गाडी पुढे गेलेली असते. त्या पुढच्या डोक्यात काही येत नाही, काही नाही. खरंच येत नाही. कारण का, त्यांना काय सांगायचं आहे की नाही, ती त्यांना इतका परिपाठ झालाय की त्यांना ते वाटते की दुसऱ्याला समजलं, पण काय समजलेलं नसते. त्याला ते दोनदा सांगायला लागतंय. अंतःकरण हे सत्वगुणाचं पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून केलेलं कार्य म्हणजे अंतःकरण. आणि हा बरोबर अपंचीकृत. आणि पंचमहाभूतांच्या रजांशापासून केलेलं कार्य कोणतं? हे तुमच्या जोपर्यंत बुद्धीमध्ये येत नाही, विचार तुम्ही करत नाही, काय होते, अण्णांनी पाठ घेतला की तुम्ही ते विसरता आणि दुसऱ्या दिवशी परत येता. तेव्हा आला तर, नाहीतर तिसऱ्या दिवशी, नाहीतर पुढच्या आठवड्यात. ते मागचं सगळं सपाट आणि पुढचं पाठ नाही, मागचं बी पाठ नाही. मग काय होणार, काय करणार मग गुरुजी, काय करणार सारखं? म्हणून तो चेतन जो आहे तो इंद्रियांच्या ठिकाणी आणि जडाच्या ठिकाणी जरी व्याप्त असला तरी सुद्धा प्रगट कुठे होतो, तर सत्वगुणाच्या ठिकाणी प्रगट होतो. मग कुठं सत्वगुणाचं कार्य कोणतं, तर अंतःकरण. आणि त्या अंतःकरणाच्या ठिकाणी जसं दुसरं उदाहरण सांगितलं. कोणतं उदाहरण? की जसं सूर्याचं प्रतिबिंब कुठं पडतं, भिंतीवरही पडतं, सर्वत्र पडतं ना. सूर्याचा प्रकाश कुठे पडतो? सामान्य प्रकाश सर्वत्र आहे का नाही? आहे की नाही? सर्वत्र आहे. मग तसं त्या ब्रह्माचा प्रकाश, ब्रह्माचं व्याप्तीपण, ब्रह्माचं व्यापकपण सर्वत्र आहे. पण विशेष रूपानं तो बुद्धीमध्ये प्रगट होतो, अंतःकरणामध्ये प्रगट होतो. कसा? त्याला प्रमाण दिलं ज्ञानदेवानी. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आहे ऐशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू मी गा. मग त्या चैतन्याचं जी उपाधी आहे या ठिकाणी आपल्या देहामध्ये, त्या उपाधीमध्ये त्या वस्तूचा, त्या सामान्य चैतन्याचा प्रकाश त्या अंतःकरणामध्ये विशेष रूपानं प्रगट होतो. लक्षात आलं? मग तो कसा प्रगट होतो, तर मी आहे. आता त्या मी आहेला आम्ही समजून घेत नाही. बरोबर, मी आहे ही अनुभूती अण्णा सांगतात कीर्तनामध्ये. मी आहे असं वाटतंय आपल्याला का नाही असं वाटते? आता मी आहे असं वाटते की नाही, का नाही असं वाटते? कोण आहे मी? तेच विचार करा म्हणतात ते. तेच सारखं काय आहे ते, काय कीर्तनात सांगतात, त्यांना काय सांगायचं आहे आणि तुम्हाला काय समजायला लागले, मला काय समजायला लागले, ह्याच्यात तफावत आहे. मी कोण आहे हा करावा विचार. त्यावेळेला काय वाटतंय माहितीये काय, मी कोण आहे म्हणजे हा, तो करावा विचार. तसं नाही. एरवी सर्वांच्या हृदयदेशी किंवा तैसा हृदयामध्ये असता रामू सर्व सुखाचा आळा, तैसा हृदयामध्ये मी असा आहे. तैसा हृदयामध्ये मी. मग हृदय म्हणजे काय ते आणि प्रश्न आहे. हृदय म्हणजे अंतःकरण. मग ते अंतःकरण कोणतं? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मग त्या मन बुद्धी चित्त अहंकाराच्या मागे अंतःकरण आहे. आणि या अंतःकरणाचे हे तैसे हृदय म्हणजे अंतःकरण, आणि त्याचे चौफाळून या भले, त्याची 4 फाळ आहेत म्हणून सांगितलं. तैसे हृदय, हृदय म्हणजे असं चौरंग धरा आणि त्याचे 4 पाय आहेत. तसं ते अंतःकरण म्हणजे त्या ठिकाणी मूळ हे धरा, व्यासपीठ अधिष्ठान धरा, आणि त्याचे जे 4 पाय आहेत. अंतःकरण 4 गोष्टीवर बसलेलं आहे. कोणकोणते? तर मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मग ते काय म्हणतात? तैसे हृदय आपुले
चौफाळुनिया भले. भले म्हणजे काय? जसं नांगराला 4 फाळ असतात, तुमच्या असते नाही फाळ, किती फाळे असतोय नांगर तुमच्याकडे? 6 फळे असतोय, 5 फळे असतोय. तसं ह्या परमेश्वराचं ज्ञान घेण्यासाठी 4 फाळाचा नांगर आहे. 4 फाळांचा. कोणत्या? तर हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि त्याच्या मागे कोण आहे? तर त्याचं अधिष्ठान, त्याला आधार अंतःकरण. मग एकच अंतःकरण वृत्ती आहे, ती 4 फाळ झाली. कोणकोणती? पहिली संशयात्मक वृत्ती. मग त्याच्या ठिकाणी आता काय संशय आहे? मी बद्दल संशय आहे. मी बद्दल संशय आहे. हो, तैसा हृदयामध्ये मी रामू. म्हणजे त्या चैतन्याचा, सामान्य व्यापक चैतन्याचा आपल्या अंतःकरणामध्ये मी रूपानं प्रगटीकरण आहे. ते मी रूपानं जे प्रगटीकरण आहे त्याला आम्ही कुठं लावतोय? त्या मीच जो आमच्या काय आहे तिथे, त्या ठिकाणी आलंबन किंवा मीच त्या ठिकाणी प्रगटीकरण किंवा मीच त्या ठिकाणी स्फुरण. मीच जे स्फुरण आहे ते मीच स्फुरण जड आहे का चेतन आहे? तो मी, अहो तो चेतन आहे. तो मी चेतन आहे ना सुनीलराव, काय जड आहे? नाही. मग त्या मीला न जाणता माझ्यामध्ये मी जो आहे आणि तुमच्या मधला मी आहे आणि त्यांच्या मधला मी आहे, सगळ्यांच्या मधला मी आहे की नाही? आहे ना. मग तो मी एकच आहे का भिन्न भिन्न आहेत? एकच आहे. मग भिन्न भिन्न कशी झाल्यात? एकच आहे. या बलामधला लाईट आणि कोल्हापुरातल्या बलातला लाईट एकच आहे काय भिन्न भिन्न आहेत? एकच आहे. तसं तुमच्या माझ्यामधला एक, तो कोणत्या दृष्टीनं? तर तो त्याच्या लक्षांशानं घ्यायचा. लक्षांशाच्या म्हणजे त्याचे जे मूळ स्वरूप आहे, कोणतं? सच्चिदानंद किंवा अस्थिभाती प्रिय असं जे त्याचं स्वरूप आहे, त्याच्या दृष्टीनं तो एकच आहे. पण त्याच मीला उपाधी लागली तर तो मग काय झाला? अहंकार झाला, परिचिन्न झाला. तो स्वतःला भिन्न समजायला लागला ना. म्हणजे आधार घेतला ब्रह्मतत्वाचा आणि इकडं तादात्म्य घेतलं कशाचं? उपाधीचं, देहाचं, किंवा सगळ्यात अगोदर तादात्म्य घेतलं अविद्येचं. आणि त्या अविद्येमुळं त्याच्या ठिकाणी स्वतः मी कोण आहे तो झाकला गेला. पण त्यानं जर त्या मीच जर ज्ञान करून घेतलं की बाबा हा मी कोण आहे. आता समजा या मीच जर ज्ञान करायचं म्हटलं तर शास्त्रकारांनी एक उदाहरण दिलं. कोणतं? तर आपल्याकडे तांदूळ असतात ना, भात. त्या भाताचा छिलका काढायचा. काय काढायचा? वरचे जे हे आहेत. हा, तसं ह्या मीच्या तांदळावर हे छिलके चढल्यात, आवरण. ते काढा म्हणतात. कसे? विचार करून काढा. मग त्या मीनं कुणाकुणाशी तादात्म्य केले ते बघायचं पहिल्यांदा. मग ते कुणाचं तादात्म्य केलं पहिल्यांदा त्यानं? तर त्या अविद्येची. कुणाशी? अविद्या. अविद्येशी तादात्म्य केलं तर आमचे महाराज काय म्हणतात, सुनील महाराज, ते जीव नाहीच म्हणतात. त्याचा प्रकाश जो पडला, त्याचा प्रकाश अंतःकरणामध्ये पडला आणि हे काय म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी रामू. तो जो मी आहे तो कसा आहे? तो कूटस्थ प्रकाश. तो कूटस्थ प्रकाश आहे. तो त्या अंतःकरणाच्या उपाधीशी किंवा अंतःकरणाच्या धर्माशी काही तो कुठेही लिंपायमान नाही. तो अलिप्त आहे. अंतःकरणाच्या धर्माशी तो कुठं लिंपायमान आहे? कूटस्थ. पण त्या कूटस्थाचा ज्या वेळेला त्या बुद्धीच्या ठिकाणी काय होतं? अनादि संस्कारानं, पूर्व संस्कारानं काय होते? अज्ञान होते. मग अज्ञान आहे का नाही? महाराज म्हणणार अज्ञान कितवं प्रकरण? 8वं का 7वं? मागच्या वेळा आपण बघितलं 7वं का 8वं? अज्ञान खंडन आहे आणि नंतर ज्ञान खंडन आहे. अज्ञान आहे का नाही?
जोपर्यंत अध्यास आहे तोपर्यंत मानावंच लागतं. हा आता बरोबर आहे. अध्यास आहे हो, तोपर्यंत मानावंच लागतं. अज्ञान नाही म्हणावं तर रडायला लागलोय आम्ही, कार्य करून हाय म्हणावं तर ज्ञानी खुश आहेत. तसं माया आहे का नाही तर अज्ञानी आला. दोरीवरचा साप आहे का नाही, दोरीवरचा साप अज्ञानकाली आहे. अहंकारात मानावंच लागतं. जोपर्यंत अज्ञान आहे, वस्तूचं यथार्थ ज्ञान नाही, तसं मी ब्रह्म आहे ते अजातवादाच्या ठिकाणी आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी काही झालेलंच नाही, ते अजातवादाच्या ठिकाणी. पण आता मी ब्रह्म असताना ते झाकलं गेलं. मग झाकलं गेले का नाही, का नाही गेलेलं? अहो झाकलं गेलंय म्हणजे सकाळपासून हा देह अहंकार उड्या मारायला लागलाय, करते भोगते पण उड्या मारायला लागले, सुख दुःखाची प्रतीती यायला लागल्या. मी जन्मतो मी मरतो ही भ्रांती आहे. कारण आपल्याकडे ज्या भ्रांती आहेत त्या भ्रांती, भ्रम कधी होतो, कारण ह्याच्यामध्येच तो विषय आहे. भ्रम कधी होतो तर मूळ वस्तूचं अज्ञान झालं आणि त्या मूळ वस्तूच्या ठिकाणी नसलेली वस्तू दिसायला लागली, त्याला अध्यास म्हणायचं, त्यालाच भ्रम म्हणायचं. मग आता मूळ वस्तू आहे की नाही? मुळी निर्विकार ब्रह्मते निश्चल तया माझी चंचल अहम स्फूर्ती. एक नाथ महाराजांचं अभंग आहे हा. मुळी निर्विकार ब्रह्मते निश्चल. मुळी निर्विकार, आपलं मूळ स्वरूप ती आहे निर्विकार, आणि अज्ञानानं विकारी झाले ती. कशानं? मग निर्विकार कोण आहे? ब्रह्म आहे. विकारी कोण आहे? विकारी कोण आहे तर विकारी अंतःकरण आहे. अंतःकरणाचा उपाधी घेऊन ते विकारी झाल्यासारखं वाटते. ते कोण आहे तर तो चिदाभास. चिदाभास म्हणजे त्याचं जे अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब आहे की नाही. कारण एकच ब्रह्म आहे आणि त्याचं आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. एक स्वच्छ आरसा आहे आणि एक कसला आहे, मलिन आहे. मग त्या दोघांचं प्रतिबिंब पडलं की नाही. पण प्रतिबिंब पडल्याच्या वेळेला सुद्धा सूर्याच्या ठिकाणी त्या आरशाचा विकार आहे का हो? आहे का? स्वच्छ आरशात पडू दे नाहीतर मळलेल्या आरशात पडू दे, मलिन आरशामध्ये, तर त्या सूर्याला त्या आरशाचा काहीही परिणाम होत. म्हणून सूर्य सदा निर्लेप आहे. सूर्य काय आहे? आमचा कूटस्थ जो आहे की नाही, तोच लक्षांशानं जो ब्रह्म आहे ते सदा निर्लेप आहे, सदा निर्लेप आहे. आणि ब्रह्मज्ञानी जो आहे त्या कूटस्थाचं किंवा त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्याला ज्ञान झालंय तोही सदा निर्लेप आहे. आम्ही निर्लेप आहे का लिंपाय म्हणाय? काय अनुभूती काय? आम्ही फार सुंदर सांगतो की जगामध्ये एकच ब्रह्मगड्या, एकच सोने नाना लेणे, काय बाई आणि बुगड्या, जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. ऐक शिष्या येथेची वर्म, सोये तूच आहेस ब्रह्म, या कारणे संदेह धरूच नकोस. न करी रे संग, राही रे निसंग, लागू नेदी छंद ममतेचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. खरे ब्रह्मज्ञान हे आहे जो कशाचा संग करत नाही. सूर्य कशाचा संग करत नाही. आम्ही संघाशिवाय राहत नाही, करमतच नाही. कोण नसलं गप्प बसावं नाही, कुणाला तरी बोलवते, बोलत बसते. त्याला काही कारण नसताना बोलत बसते. ते ब्रह्म नाही, ते ब्रह्म नाही, ते भ्रम आहे. ते बोलत बसते ते ब्रह्म नव्हे. ब्रह्म कशाला बोलत बसेल? ज्याच्या सत्तेवर बोलते ते ब्रह्म आहे, जे बोलते ते ब्रह्म नाही. कारण ब्रह्म निरावयव आहे, ब्रह्म निर्लेप आहे, त्याला वाणीचा सुद्धा प्रवेश नाही तिथं. म्हणून त्या ठिकाणी यतो वाचा निवर्तन्ते तद्धा अप्राप्य मनसास. त्या ठिकाणी वाचा मन बुद्धी मावळते, मावळते. अशी अवस्था एक आहे
त्याला निर्विकार, निर्लेप, निराकार अशी ब्रह्मस्थिती म्हटली. मग ते ब्रह्मस्थिती होण्यासाठी आम्ही जे विशेष रूप धारण करायला लागलोय, कशानं? त्यालाच अण्णा म्हणतात एक विपरीत विशेषण आहे आणि एक यथार्थ विशेषण आहे, पण दोघं बी विशेषणच आहेत. विपरीत विशेषण कोण आहे? तर मी देह आहे. बरेच दिवसानंतर विचार करून, चिंतन करून, डोकं फोडून घेऊन ते अण्णा काय म्हणतात त्याच्यावर इथनं गेल्यापासून झोप लागत नाही. कारण मागच्या वेळेला मी सांगितलं की नको त्या वाटेला आलोय. का? इथं बुद्धीला ताण द्यायला लागतोय सारखा, आणि बुद्धी ज्याची चालत नाही इथं त्याला हे समजतच नाही काय सांगितलं ते. मग चालणार का नाही? तर ते म्हणतात की सगळीकडे चालते, इथंच का चालत नाही? तू चालवत नाहीस म्हणून. चालणार की? तिला घासलं की जसं एखाद्या गंज चढलेल्या हत्याराला घासलं तर कानस पाहिजे, कानसीनच गंज काढतात ना. मग तसं हे बुद्धीला बुद्धिरूपी हत्यार आहे आणि त्याला गंज चढलाय, त्याला ह्या शब्दरूपी कानस, ही कानस आहे, ही कानस इथं लावायला लागत्या. मग आपल्याला वाटतं ही कानस आहे म्हणून. मग ती कानस कुणाकडे द्यायला लागत्या? कानस चालवायला सुद्धा लागते. नुसतं कानस आणि हत्यार दोघं एकत्र ठेवून गंज निघत नाही. त्या ठिकाणी कानस चालवणारा, त्या हत्याराला वापरणारा तिसरा एक जण लागतो तिथं, ते सद्गुरू. या कानाचा उपयोग. आणि म्हणून ते काय म्हटले की तुम्हाला काय ऐकायचं आहे? पहिल्यांदा विचारलं तर ज्ञानेश्वरी ऐकायची आहे. हा, मग म्हटले येतो. मग आणि त्यांनी सांगितलं असतं काय, मला जरा नोकरी कुठे लागते का जरा बघा, मग ते आले नसते. म्हणले हे कानच काय उपयोगाची नाही, हे कान आमच्या उपयोगाचे नाहीत. सद्गुरू उपदेश कुणाला करतात? तर ज्याच्या कानातनं काहीतरी दिल्यानंतर त्या अधिकारी शिष्याच्या काही प्रगती होणार असेल तर त्याला ते सांगतात. श्रुती माता त्याला सांगते. बाकीच्यांना जर ऐकून इकडून सोडणार असेल तर श्रुती माता कशाला सांगेल? मग आता आमच्या कानातनं किती आत गेले बघायला पाहिजे का नको? आमच्या कानात आता अण्णा सांगितले इतके दिवस, तर आमच्या अंतकरणामध्ये त्याचा बीज भाव जो आहे तो किती फलोन्मुख झालेला आहे, किती अंकुरदशीला आलेला आहे. सामान्य त्या अस्तित्वाचं ज्ञान आम्हाला किती झालंय हे बघायला पाहिजे का नको? आम्ही सामान्य म्हणून राहतोय का विशेष म्हणून मिरवतोय? आणि विशेष म्हणून जर मिळवायचं असलं, मिरवत असेल आणि मिरवत राहणार असेल तर तो अज्ञानानं ग्रस्त आहे. कारण काय आहे, त्या मायेची इतकी शक्ती आहे की जसं पाण्यावर पाण्याचा आधार घेऊन शेवाळ निर्माण होतं, तसं ब्रह्माच्या आधारावरच माया निर्माण होते आणि ती ब्रह्मालाच झाकते. मग झाकते का हो? ते बी आणि प्रश्नच आहे ब्रह्माला. म्हणजे उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सूर्याच्या सत्तेवर पाण्याची वाफ होऊन ढग निर्माण होतात आणि ते ढग कुणाला झाकतात? सूर्याला. तर शास्त्रकार काय सांगतात, ते सूर्याला झाकत नाहीत, तर सूर्य पाहण्याची या शरीरामध्ये नेत्र नावाची एक काय आहे व्यवस्था आहे, ती दृष्टी आहे. त्या दृष्टीतनं सूर्य दिसत असतात. सूर्य दिसतो ना त्या दृष्टी. मग त्या सूर्याच्या आणि या दृष्टीच्या मध्ये कोण आलं? ढग आलं. आणि त्यामुळे कोण झाकलं गेलं? सूर्य नाही, ही दृष्टी झाकली गेली. सूर्य झाकला गेला नाही. सूर्य तसं ब्रह्म उघडा आहे. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू जैसा, हे प्रमाण तिथं आहे. मी तरी कैसा त्याच्या पुढेच आहे ना सगळं. एरवी हृदयामध्ये मी रामू, सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताशी कामू. विषयावरी तिथं भ्रांत निर्माण झाली, मीच्या ठिकाणी भ्रांती झाली. आहे एक आणि भासायला लागलं दुसरंच. आहे दोरी, भासायला लागला सर्प, आणि ते सर्प भासल्याबरोबर पुढचे जे काही भयकंपादी दोष निर्माण झाले. तसं आहे मी कोण? ते अस्तित्व, ते कूटस्थ, तो साक्षी, ते चैतन्य रूप, ते मी आहे. म्हणून त्या मीचा विचार करा म्हणतात. मीचा, आम्ही कशाचा विचार करतो? देहाचा. म्हणजे सापाचा विचार करतो आम्ही.
संत सांगतात सापाला अधिष्ठान दोरी आहे, त्या दोरीचा विचार कर आणि त्या दोरीला अधिष्ठान जे सामान्य आहे त्याचा विचार कर. म्हणून दोरी हे काय आहे, वास्तव विशेष आहे आणि त्या दोरीवर भासणारा सर्प हा कल्पित विशेष आहे. मग त्या वास्तव विशेषाला सुद्धा इदम आधारभूत आहे, व्याप्त आहे आणि कल्पित विशेषाला सुद्धा त्या कल्पित विशेषाच्या ठिकाणी सुद्धा इदमचीच प्रतीती आहे. कल्पित विशेषाच्या ठिकाणी सुद्धा तसं या देहाच्या ठिकाणी सुद्धा मी ही जी प्रतीती यायला लागलेली आहे ती प्रतीती त्या सामान्य इदमचीच आहे. ते नसतं तर प्रतीती झाली नसती. तुम्ही नसता तर दोरी दिसली असती का सर्प दिसला असता? तुम्ही नाही तर दोरी दिसली असती का सर्प? काय दिसलं? म्हणजे तुम्ही नसता तर काही. म्हणून श्रुती काय म्हणते की ज्याच्या भासावर सगळे भास होतात तो निराभास आहे. म्हणून त्या ठिकाणी निराभास नावाचं एक आहे की नाही, एक अभंग आहे कोणता तरी, निरंजने बांधलेली घर हा कार निरंतर राहिलो निराभासी पूर्ण झालो हा अखंड निराभास. तो निराभास आहे, त्याच्यावर सगळे आभास निर्माण होतात. दोरीचा आभास, सर्पाचा आभास, कर्तेपणाचा आभास, भोगतेपणाचा आभास, जन्म मृत्यूचा आभास, त्याच्यावर तुम्ही नाही. आणि कोणता आभास निर्माण होणार? कुणाला कळणार? कुणाला दोरी कळणार आणि कुणाला सर्प कळणार? ज्याच्या भासात सर्व भासत, ज्याच्यामधून सर्व उपसत, भासत, काही काळ राहतं आणि निवृत्त होतं, असं जे सर्वाधिष्ठान सर्वाधार असलेलं हे सामान्य तत्व आमच्या अंतःकरणामध्ये जाणून घेण्याची व्यवस्था आहे. आणि ती म्हणजे त्याच्यासाठी भगवंताने आपल्याला बुद्धी दिली. बुद्धीनं देहाचा विचार करायचा आहे, पण कसा? साप म्हणून, कल्पित म्हणून, कल्पित विशेष म्हणून देहाचा विचार करायचा आहे. वास्तव विशेष म्हणून त्या मीच ब्रह्मरूपानं विचार करायचा आहे. ब्रह्म म्हणजे सच्चिदानंद रूपानं. मग त्याला अण्णा म्हणतात यथार्थ विशेषण. बरोबर आहे ना अण्णा? हा, यथार्थ विशेषण. आणि ते यथार्थ विशेषण सुद्धा समजा बुद्धी नाही, ब्रह्म आहे की नाही? वाद्य नाही तर ध्वनी आहे की नाही? ध्वनी आहे की नाही? आहे. आणि काष्ट नाही तर ध्वनी आहे की नाही? तसं बुद्धी ही उपाधी, अंतकरण ही उपाधी नाही. तर अंतकरण उपाधी नसताना मी कोण आहे असा जरा विचार करा. अंतकरण उपाधी नसताना, हे तर तुम्ही आता बाहेरचं सोडाच, बाहेरचं लांब गेलं. म्हणजे माझं गाव आहे, माझं नाव आहे, माझी बायका मुलं आहेत, हे तर आता सोडाच. एक एक छिलका आता बाहेर काढा. कोणकोणता? पहिली ममता बाहेर काढा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. कोण? भक्ती बहीण धावून आली जेव्हा. आता संध्या करू मी कशी, केव्हा, काय करू ते सांगायला लागल्यात. पहिली एक एक उपाधी काढा, बाहेरची उपाधी काढा. पण बाहेरच्या उपाध्या काढायला सोप्या असतात. मग आतल्या उपाध्या काढूया. याला कुठली उपाधी घेतली आता? पहिली अन्नमय कोश. कोणता? मग हे कोणी काढायचं आता? हे कोशाचं निवारण, कारण आत्म्यावर हे 5 कोश आल्यात. मग हे कुणी काढायचे आणि कधी काढायचे आणि कसे काढायचे, हे गोष्टी विचार करायला पाहिजेत ना. कारण मला त्या सामान्याकडे जायचं आहे. पण सामान्याचं ज्ञान होण्यासाठी मी जे विशेष झालोय ते विशेष जे आहे टाकायला नको काय? विशेष टाकायला पाहिजे ना. मग कोण कोण विशेष आहे? सामान्याच्या आधारावर विशेष मी होऊन बसलोय. पहिल्यांदा अन्नमय कोश काढायला पाहिजे. अन्नमय कोश हा जो स्थूल देह आहे, त्या स्थूल देहाला 3 कोश आहेत, 5 कोश आहेत आणि 3 देह आहेत. मग 3 देहामध्ये 5 कोश बसवल्यात. मग पहिला देह कुठला आहे? स्थूल देह. मग त्याच्यामध्ये कुठला आहे? अन्नमय कोश. मग त्या अन्नमय कोशामध्ये हे पंचमहाभूतांचं, सप्तधातूंचं हे बनलेलं शरीर आहे. त्याचं आपण विचारानं
निवारण करायचं, निरसन करायचं. हे तुम्हाला करू शकता की नाही? का नाही करू शकत? कसं 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 करायचं निरसन? या स्थूल देहाचं निरसन कसं करायचं? मग स्थूल देहाची अवस्था कुठली आहे? जागृती. कुठली अवस्था आहे? जागृती. मग जागृत अवस्था, त्यानंतर स्थूल देह, त्याचा गुण कोणता? तर काही ठिकाणी सत्वगुण सांगितलाय आणि काही ठिकाणी रजोगुण सांगितला. मग सत्वगुण का सांगितला? तर जागृतीमध्ये हा देह हा ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातनं व्यापार करतो, म्हणून त्याला काय सांगितलंय? सत्वगुण. पण क्रिया करतो म्हणून त्याला रजोगुण सांगितलं. मग या स्थूल देहामध्ये व्यापार करणारा अभिमानी जो जीव आहे, म्हणजे जो चिदाभास आहे, अंतःकरणात प्रतिबिंबित झालेला, तो मगाचा विषय आपला आहे कोणता? त्या सूर्याच्या सत्तेवर ढग निर्माण झाले आणि त्याने कुणाला झाकले? सूर्याला नाही झाकलं, आपल्या दृष्टीला झाक. तसं त्या आत्मचैतन्य किंवा व्यापक चैतन्याच्या सत्तेवर जे त्याच्या अलीकडं, त्याच्या एका कल्पित अंशावर जी माया निर्माण झाली, त्या मायेमध्ये असलेली जी शक्ती आहे तिचं नाव काय आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञानानं कुणाला झाकलं? कूटस्थाला झाकलं का जीवाला झाकलं? तर जीवाला झाकलं. जीव म्हणजे कोण? तर त्या अविद्यायुक्त अंतःकरणामध्ये पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला जीव असं म्हणतात. लक्षात येते ना? काय थोडस तुम्हाला त्रास घ्यायला लागणार, थोडस त्रास. कारण काय, ही शाळाच ही चांगदेव पासष्टीची अशी आहे की ह्या शाळेमध्ये पूर्वी सगळ्या 10वी पर्यंत पास होऊन 12वी पर्यंत पास होऊन मग इकडे यायला लागते, तर ते मग गणित सुटते. म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला, इथनं गेल्यानंतर मला 2 दिवस झोप लागत नाही. झोप विषय जात नाही डोक्यातनं, त्याचं निरसन झाल्याशिवाय डोक्यातनं विषय जात नाही. या सामान्य विशेषणानं माझे 15 दिवस खाल्ल्यात म्हणजे ते समजून घेण्यासाठी. सामान्य विशेष का? संगती लावता आली पाहिजे, नाहीतर काय होतंय, संगती लावायला जमली नाही तर संगतीनं विसंगती होती किंवा आपल्याला ते हे होत नाही, सिद्धांत होत नाही, अपसिद्धांत होतो, चालत नाही तो अपसिद्धांत. म्हणून आपल्याला एक एक, तुम्ही आता इकडं अण्णांकडे येताय तर एक एक गोष्ट समजून घ्या. तुम्ही काय म्हणता आता? अज्ञानामध्ये पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला अविद्यायुक्त. पण ती अविद्या उपाधी आली कुठून? महाराज समाधी लावू नका. हे बघा, आपण आतापर्यंत ऐकले की नाही? काय ऐकलंय? चैतन्याचं प्रतिबिंब पडलं कुठं? आरशात. आरशात पडलं. हो, बोला तुम्ही काय बोललात ना. म्हणजे जरा इकडे या परागटे साहेब, असं या. ते नेवाशातल्या खांबाला टेकून बसल्यासारखं बसलाय, या इकडे जरा पुढे. हा, कुठे पडलं प्रतिबिंब? हा, आरशात. कुठल्या? अहो, आरसा म्हणजे अंतःकरण करायचं, अंतःकरण. मग आता त्या अंतःकरणामध्ये काय आहे? अविद्या. ती तुम्ही विचारलं का ते अविद्या कुठून आली तिथं म्हणून? अविद्या कुठून आली तिथून? अहो, ते हे सगळं त्या मायेची ताकद आहे, मायेची शक्ती आहे ती अविद्या. आणि ती अविद्या काय करते? त्या मूळ सूर्याला झाकत नाही, त्या मूळ सूर्याला नाही, ती व्यापकचे. अहो, ती माया कल्पित अंशावर एका ठिकाणी कुठेतरी स्फुरण झालंय तिचं. त्याला किती सुंदर उदाहरण दिले माहिती माळी सर. सागर आहे ना, सागर, सागर. त्या सागरामध्ये भोवरा सगळीकडे निर्माण होत नाही म्हणले, ते भोवरा कुठेतरी निर्माण होतो म्हणले. त्यानं काय सगळा सागर व्याप्त करत नाही ते.
तसं ही माया त्या परब्रह्माच्या सत्तेवर कुठे निर्माण होते? अण्णा तर म्हणतात मायाच नाही, मग कुठे निर्माण होते? ज्याच्या अंतःकरणामध्ये ती प्रगट व्हायला लागली अज्ञानानं. मग आता आपण सगळे त्याच्यातच आहे, नाही कुठं म्हणताय? अडकलोय जाम नाही म्हणून अडकलोय ना, अज्ञानानं सगळा व्यवहार व्हायला लागलाय. सगळा अज्ञानानं व्यवहार नाही कसं म्हणून चालत? अहो आपण ब्रह्म आहोत ना, ब्रह्म आहोत. मग ब्रह्म आहोत ही अनुभूती आहे काय शब्दज्ञान आहे? शब्दज्ञान आहे. कुठं ब्रह्म आहे मी? अहो ताप आला तर भीती वाटते, डोकं दुखायला लागलं तर भीती वाटते. मी देह नाही म्हणून काय करायचं? पाठ दुखायला लागलं, गुडघे दुखायला लागले तर म्हणते आज राहून द्या, ज्ञानेश्वरीचं वाचन राहू द्या. म्हणजे आमची निष्ठा ब्रह्मावर आहे का ह्या सर्पावर आहे? त्या सर्पाची भीती वाटते. आणि हा सर्प मला जन्मोजन्मी मारायला लागलाय, त्याची भीती नको वाटायला? तो सर्पानं मरते एकदा तरी, पण ह्यो सर्प मला जन्मोजन्मी मारायला लागलाय, मग ह्याला मारायसाठी काय करूया आता? आणि शास्त्रकार तर म्हणतात एवढं नाहीच रे, नाहीच म्हणजे तू कल्पनेनं धरलायस रे याला. मग कल्पना धरलायस ना, मग कल्पनेनं सोड. मग ती कल्पना सोडायला सांगितलंय. ज्या दोरीवर सापाची कल्पना केली त्या अज्ञानयुक्त कल्पनेला ज्ञानयुक्त कल्पना द्यायला लागली आणि त्याला प्रकाश पाडायला लागला, दिव्याचा टॉर्चचा प्रकाश पाडायला लागला. अरे बाळा, तू कल्पना केली साप नाही दोरी आहे. तसं या अज्ञानाची कल्पना आहे कोणती? हा मी देह आहे आणि तो चावायला लागलाय आम्हाला, तो आम्हाला जन्म मृत्यू द्यायला लागलाय. त्याला घालवण्यासाठी दुसरी कल्पना द्यायची वेळ आली, हे साप नाही, तू देह नाहीस, तू देही आहेस. आणि हे दोन कुठं? हे अज्ञान. आणि ते अज्ञान निरसन करण्यासाठी दुसरं काढायला लागते ज्ञान. आणि ते एकदा अज्ञान निरसन झालं की ज्ञान ही निरसन आपोआप. मग तो राहतो तो कोण? उरलो माझा मी एकला. हे बघा, अजून गंमत आहे त्याच्यामध्ये. तुम्ही दोरीवरचा साप बघितला हा, आणि तिथं प्रकाश पडला. कुठला प्रकाश? तर आपला हा जड प्रकाश पडला. आणि मग काय झालं? सर्पाची निवृत्ती झाली. मग राहिलं कोण? राहिली दोरी. मग तो साप आला आणि साप गेला. मग आला झालं का हो तसं काय? मग कुठं काय झालं? तर अहो काहीच नव्हतं. त्या ठिकाणी एक भ्रांती निर्माण झाली, कल्पना निर्माण झाली. आणि मग विवेकाची टॉर्च लावली संतांनी. कशाची? आत्मानात्म विवेकाची टॉर्च लावली. आणि त्या टॉर्च मध्ये ही जी भ्रांती झाली होती आम्हाला, कुठली? जागृती स्वप्न सुषुप्तीची, स्थूल सूक्ष्म कारणाची, ह्या भ्रांतीचं निरसन झालं. आणि जो चौथा जो होता, जसं त्या ठिकाणी दोरी सर्प गेला आणि दोरी राहिली, सर्पावर दोरीवर सर्प निर्माण झाला. आणि मग ते त्यांच्या ठिकाणी झालं का होते? दोरीच्या ठिकाणी झालं का सर्पाच्या ठिकाणी झालं? नाही, माझ्या ठिकाणी झालं ते. तसं माझ्याच ठिकाणी कल्पनेनं ही देहबुद्धी निर्माण झाली. कल्पनेनं मी या स्थूल देहाशी तादात्म्य पावलोय, कल्पनेनं मी सूक्ष्म देहाशी तादात्म्य पावलोय, कल्पनेनं त्या मी कारण देहामध्ये अडकलोय. मग ती कल्पना टाका असं कीर्तन झाल्यावर, प्रवचन झाल्यावर आपल्याकडे म्हणतात सारखी. कोणती? आकल्प आयुष्य तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो. कवने काळी म्हणजे कधीच होऊ नये. आणि आम्ही कशात आहे? कायम कल्पनेत. म्हणतात कल्पनेची बाधा होऊ नये. मग कल्पना शब्दाचा अर्थ काय? जे नाही ते भासणं. त्या कल्पनेचं दुसरं नाव आहे माया. नाही ते भासवते. त्या कल्पनेचं तिसरं नाव आहे नामरूप. नामरूप ही कल्पना आहे. नामरूप सत्यत्व हे कल्पना आहे. आता या ठिकाणी एक कल्पना आहे आणि एक कल्पनातीत आहे. कल्पना कोणती आहे?
ह्यात नक्की आहे कोण? ह्यातलं कोण म्हणायला लागले मी आहे? हा म्हणायला लागलाय काय जड देह? का म्हणत नाही? का म्हणत नाही? अहो ते जड आहे, मूड आहे, अचेतन आहे, त्याला काय कळत नाही. आणि जे कळणार आहे तो कसा आहे? जड नाही. जडाच्या विरुद्ध चेतन. जड असत, असताच्या विरुद्ध सत. असत जड आणि दुःखरूप. जडाच्या विरुद्ध चेतन, असताच्या विरुद्ध सत आणि दुःखरूपच्या विरुद्ध आनंदरूप. मग यातला असत जड दुःखरूप हा काय आहे? ही भ्रांती आहे, ही कल्पना आहे. आणि सत चित आनंदरूप हे वास्तव आहे. ते पण सापेक्ष धरले. याला सांग, याला खोडायला हे सापेक्ष धरले. मग आपण काय करायला पाहिजे आता दिवसभर? जे असत आहे, जड आहे आणि दुःखरूप आहे त्याचा आपण त्याग करायला पाहिजे. म्हणजे कल्पनेचा त्याग केला. मग हे असत जड दुःखरूप आहे की नाही? आहे की नाही? मग ह्याला जर निंदा केली तर त्याला काय म्हणायला पाहिजे? निंदा केली याची तर त्याची निंदा जर झाली तर काय करायला पाहिजे? आपण त्याला चिटकायला पाहिजे का सोडायला पाहिजे? सोडायला पाहिजे. मग सोडणार का आता आपण? कारण आत्मा सच्चिदानंद रूप आहे. त्या ठिकाणी दुःख नाही, निंदा नाही, स्तुती नाही, जय नाही, पराजय नाही, लाभ नाही, हानी नाही. आणि ह्याच्या ठिकाणी काय आहे? हे दुःख रूप आहे. जन्म मरण कुणाला आहे? शरीराला. मग जन्म मरण शरीराला आहे. त्याला ज्ञानदेव काय म्हटले? उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. मग जे उपजतंय नाचतंय ते कोण आहे? हे जड आहे. आणि आमची तादात्म्य बुद्धी जे उपजत नाही, नाश पावत नाही, जे अविनाशी आहे, जे अजन्म आहे तिकडं आहे का आमची बुद्धी तादात्म्य कुठे पावली आहे? जड विनाशाकडे पावली. मग हे दिवसभर आम्ही जागृतीमध्ये ह्याला तादात्म्य धरून आम्ही जीवन जगायला लागलो. किती अवघड आहे. म्हणजे हे बघा, त्या सूर्यानं काय, सूर्याच्या ठिकाणी काही झालेलंच नाही, जसं त्या कूटस्थाच्या ठिकाणी काही झालेलंच नाही, नित्यमुक्त आहे. आता त्या कूटस्थ नित्यमुक्त आहे त्याच्या ठिकाणी शास्त्रकार त्याला साक्षी म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, त्याला ईश चैतन्य म्हणतात. आणि काय महाराज? साक्षी आणि दुसरे काय? द्रष्टा म्हणतात. हा, द्रष्टा म्हणतात. आणि जो अविद्या उपाधीनं ग्रस्त आहे ना, त्या अवैध उपाधीनं ग्रस्त असलेलं जे चैतन्य आहे त्याला चिदाभास असं म्हणतात, किंवा त्याला जीव चैतन्य म्हणूया. बरोबर आहे ना? जीव चैतन्य. मग ह्या अज्ञानानं ह्या साक्षीला नाही झाकलेलं. साक्षी लक्षात येते ना का नाही लक्षात येत? लक्षात घ्या. अजून त्या जसं सूर्याला त्यानं झाकलेलं नाही, त्यानं कुणाला झाकलं? दृष्टीला. तसं अज्ञानानं त्या जीवाला झाकलं. त्या जीवाला, बुद्धीमध्ये असलेल्या त्या प्रतिबिंबित असलेल्या त्याला झाकले. मग तिथं अज्ञान निर्माण झालं. आणि तिथं अज्ञान निर्माण झाल्यामुळं त्यानं मग कल्पना करायला सुरुवात केली. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा तेने पडे गोवा. तिथनं आता गोवा सुरू झाला. कुठला गोवा? राधानगरीच्या शेजारचा नव. ही पण राधानगरीच आहे. राधा म्हणजे माया. राधा म्हणजे शुद्ध माया, शुद्ध सत्व गुण माया. आणि ही दुसरी राधा आहे, तिला धारा म्हणायचं. ती मलिन सत्व गुण आहे, ती जीवाची उपाधी आहे. आणि ही ईश्वराची उपाधी आहे. त्याला महाराज म्हणतात ते सत्वगुणाचं कार्य, शुद्ध सत्वगुणाचं, ती ईश्वराला आवरण घालत नाही. मग तुम्हाला ईश्वर व्हायचं आहे तर आवरण घालून घेऊ नका. आणि तुम्हाला सुटायचं असलं तर शुद्ध सत्वगुणाची काय करा, तुम्ही कास धरा. आणि तुम्हाला जर अडकायचं असलं, आता अडकलेलंच आहे, अडकायचं असलं काय त्यावेळेला अडकूनच बसलंय सगळं. अडकायचं काय त्यावेळेला? आता अडकलेल्याला जर सुटायचं असलं तर मग ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं सूत्र घातलंय, आता तो ब्रह्मजिज्ञासा. आता तो ब्रह्मजिज्ञासा नाही, आता तो माया जिज्ञासा आहे आमची.
ब्रह्मजिज्ञासा कुठं आहे? दिवसभर काय आहे? ब्रह्मजिज्ञासा आहे. आता ऊसामध्ये माया आहे का ब्रह्म आहे? तुम्ही बघाल ती आहे. तुम्ही दर बघा, मायेत जात आहे. तुम्ही पान बघा, त्याचं कांड बघा, मायेत जात आहे. आणि त्याच दृष्टीनं त्या ऊसातला रस बघा, त्याच्यातलं ब्रह्म बघा, त्याला अधिष्ठान असलेलं अस्तित्व बघा, तुम्ही ब्रह्माकडे जात आहे. म्हणून शास्त्रकारांनी दृष्टी सृष्टीवाद मान्य केलाय. सृष्टी दृष्टीवाद नाही, सृष्टी काय करत नाही म्हणली. आता बाहेरची सृष्टी आहे ना, ती आता आहे की नाही? मग तुम्ही आता त्याच्याशी लिंपायमान आहे काय? नाही. आता कुठे आहे लिंपायमान? मग आता तुम्हाला काय पत्नीनं पकडले का, मुलानं पकडले काय, तुमच्या बँक बॅलन्सनं पकडले, कुणी पकडले तुम्हाला? नाही. मग ज्या वेळेला तुम्ही ही आता चिंतन सोडतं, तुमची बुद्धी, तुमचं अंतःकरण, त्यावेळेला त्या बुद्धीमध्ये असलेले पूर्वीचे जे संस्कार आहेत ते बाहेर पडलं. इथनं ह्या चिंतनातनं बाहेर पडणं म्हणजे ह्या चिंतनातनं बाहेर पडणं म्हणजे मी एक चैतन्य आहे, हे आमचं एक कुंपण आहे. त्या कुंपणामध्ये रावण प्रवेश करत नाही. पण ती सीता काय करत्या, ती लक्ष्मण रेषा जी घातल्या त्यातनं तो रावण हाक मारायला लागलाय, जरा बाहेर येऊन घाल. त्याच्या आमच्या बुद्धिरूपी सीतेला हा अहंकार रूपी माया करणार, निर्माण करणारी अहंकार, कारण मायेची सगळी ही सैन्य आहे. हे मायेचं सैन्य आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे मायेचं सैन्य आहे. मग त्या मायेची जर कृपा झाली नाही तर ती अविद्या होत्या, आणि ती जर कृपा झाली की नाही ती सुविद्या होत्या. मग ती संतांच्या सानिध्यात माया सुविद्या होत्या, म्हणून संतांच्या जवळ अविद्या राहत नाही, सुविद्या राहत्या. आणि सामान्य जीवांच्या जवळ अविद्या राहत्या, कारण तिचे अंतःकरण अविद्येला राहण्यासाठी त्यानं घर करून ठेवलं. अंतःकरण आम्ही कसं करतोय, अंतःकरण एक घर आहे. त्याच्या ठिकाणी दोन पक्षी आहेत. अंतःकरणाच्या ठिकाणी या देह शरीर रूपी झाडावर दोन पक्षी आहेत. एक ईश्वर आहे आणि एक जीव आहे. त्या जीवाची उपाधी अविद्या आहे आणि त्या ईश्वराची उपाधी सुविद्या आहे किंवा माया आहे. ती राधा आहे आणि ही धारा आहे. ही विद्या आहे, ही सुविद्या आहे. विद्या आहे आणि अविद्या आहे. एक शुद्ध सत्वात्मक आहे, एक मलिन सत्वात्मक आहे. मग आपल्या अंतःकरणात हे बघायला पाहिजे, आम्ही शुद्ध सत्वात आहे, सत्वगुणात आहे, रजोगुणात आहे का तमोगुणात आहे. का आम्हाला ह्या सर्व गुणांचा त्याग करून, निरसन करून गुणातीत ब्रह्म व्हायचं आहे. पण हे कधी करायचं? सामान्य ध्वनी आम्हाला व्हायचं आहे. सामान्य ध्वनी व्याप्त आहे, तर सामान्य ब्रह्म व्याप्त आहे, ते आम्हाला व्हायचं आहे. पण आम्हाला अजून ह्या गुणांचा पसारा सोडता येईना. आणि आम्ही तर म्हणतोय निर्गुणाची भेटी आलोस गुणासंगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. कधी झालो गुणातीत? कायम गुणात आहे, कायम गुणात आहे. मग गुणा म्हणजे कुठले कुठले आहेत? गुण कुठले कुठले आहेत? 3 गुण आहेत. कोणकोणते? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. मग सत्वगुण कुठं आहे? तर सत्वगुण ह्या देहामध्ये आहे ज्ञानाच्या दृष्टीने. रजोगुण कुठं आहे? तर इंद्रियांच्या ठिकाणी. आणि तमोगुण कुठं आहे? विषयांच्या ठिकाणी. मग विषयांचा पहिल्यांदा त्याग करायला पाहिजे. मग हाही वेळा आम्हाला विषयांचा त्याग करायला का? लाचावले मन, सवय लागल्या विषयांशिवाय. विषयांचा परिपाडू कीर्तनात सांगतात, विषयांचा परिपाडू. गोड परमार्थ, जे गोड आहे ना ते कडू लागले, आणि कडू विषय तो गोडू. आता त्या जीवाशी झाला. शब्द कसा वापरलाय? अरे जीवाला त्याचं जे अधिष्ठान आहे ते सोडून बाकीचा विषय गोड कसा होईल सांगा बरं? त्याच्याशी त्याचं एकरूपता कशी होईल सांगा बरं? होऊ शकत नाही. पण हे जीवाला अज्ञान आहे ना, तेच अज्ञान. हे बघा, तुम्हाला एक स्वप्न पडले, त्याच्यामध्ये फार मारामारी चालू आहे, फार मारामारी, आणि तुम्हाला 4-5 जणांनी धरले, आणि आता तुम्हाला
काठीनं मारायचं चालू आहे. आता त्यातनं तुम्हाला कोणीतरी सोडवावं असं वाटते की नाही? पण त्यावेळेला तुम्हाला सुटायचं असते, पण सुटतंय का? तेव्हा स्वप्नात तुमच्यावर हल्ला झाला, मारायचं चाललंय आणि तुम्हाला त्यातनं सुटायचं आहे असं स्वप्न बऱ्याच वेळेला पडते. मग त्यावेळेला सुटायचं आहे, मग सुटायचं आहे तर सुटतंय का तिथून? नाही. मग आता समजा या जाग आली, तिथनं जाग आली, तर मग ते जे सुखदुःख आहे त्यातलं किती क्षणात नाहीच होते? ते किती क्षण लागतात? एक क्षण. हो, एक क्षण. तिथनं जागा झाला की जे दुःख होतं 4-5 तास आम्ही अडकलो होतो स्वप्नामध्ये. स्वप्न 10 सेकंदाच असते. किती? ते कुठं पडते? तर ते हितानाडी जी आहे कंठाच्या ठिकाणी तिथं पडते. ते 10 सेकंदाचं असते, सांगते तासभर. आणि हे कीर्तनात सांगतात स्वप्नात लग्न होते, बायको होत्या, एक मुलगा होते, ते दुसरं मुलगा होते, ते तिसऱ्या मुलाला ठेवायला जागा नाही, ते स्वप्नातनं ते विहिरीत पडते. मग हे 3 मुलं झाली. मग काळ किती गेला असेल? आणि ते किती झाला? स्वप्नात झालं. स्वप्नात झालं पण इतका काळ गेला. पण ते तेवढा काळ गेलाय का? मग एवढा काळ गेलेलं स्वप्न हे जाग झाल्यावर एका क्षणात नाहीच होत. तसं हे अखंड आम्ही अनेक जन्मोजन्मी आम्ही एक स्वप्न बघत आलो. जाग झालं तर हे स्वप्न नाहीच होत. दीर्घकालात हे स्वप्न आहे. जाग झालं तर नाहीच होते, नाहीतर होत नाही. मला सांगा, त्या स्वप्नातल्या दुःखाला घालवण्यासाठी तिथं काय आणलं म्हणजे तुम्ही दुःख जाईल? दुसरं काय जाग. तसं ह्या भ्रांतीतून, कोणकोणत्या भ्रांतीतनं? जन्ममरण भ्रांती, सुखदुःख भ्रांती, विकार भ्रांती, संग भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती. अहो, भ्रांती काय एक आहे? एक भ्रांती आहे. दिवसभर जेवढं आम्ही केलो हे सगळं भ्रांती आहे. मी इकडं आलो, भ्रांती आहे. का? तर देहाला सत्य समजून मी म्हणायला लागलोय मी कोल्हापुरातनं इकडं आलो म्हणून. आणि तुम्ही सुद्धा आता देहीला विसरून, ब्रह्माला विसरून, या देहाला धरून, या इंद्रियांना धरून, ह्याला सगळ्यांनी एकरूप होऊन आता ऐकतोय असा विचार करायला लागला. पण अर्जुन काय म्हटले? सांगण्यापासून दोन्ही नाही. आता म्हणले देवा, आता गुंतलो होतो अर्जुनपणे. बघा शब्द कसा वापरला तिथं. पणा लागला, ब्रह्माला पणा लागला मायेचा, ब्रह्माला पणा लागला अविद्येचा. लागलाय का? नाही लागलेला. पण भ्रांतिकाली लागल्यासारखा अनुभव येतो, त्याला जीवदशा म्हटले. लागल्यासारखा अनुभव येतोय, लागलेला नाही पण आमच्या अंतःकरणामध्ये तसा प्रतीती येते. अज्ञानाची प्रतीती आहे, त्या स्वप्नकालाची प्रतीती आहे. जाग झाल्यानंतर अर्जुन म्हटला गुंतलो होतो अर्जुन पण, मुक्त झालो तुझी आपणे, आता पुसणे आणि मग सांगणे. मी असंच म्हणलं एकदा महाराजांना, सांगणे पुसणे नाही. म्हणे सांगणे, पहिल्यांदा सांगणे कशाला? कशाला म्हणले सांगणे? पहिले पुसणे मग सांगणे. महाराज म्हणले हो, पहिल्यांदा सांगणे कशाला? विनयानंद म्हणले पहिले पुसणे मग सांगणे. आता पुसणेही नाही. आता भ्रांती निवारण गेल्यानंतर तुम्ही त्या लहानपणी बघितलेल्या बागुलबुवाची चौकशी करायला जाताय व्हय? महाराज सांगायचे पोरग रडायला लागलं, चॉकलेट देऊन बघितलं, ते काय थांबना. मग आई काय म्हटली, थांब, शेजारच्या गल्लीत बागुलबुवा आलाय, तो तुला खाईल. खातोय म्हणल्यावर ते पोरग रडायचं थांबलं. मग आता जे रडायचं थांबलं पोरग, ते खऱ्या बागुलबुवामुळे थांबलं का खोट्या बागुलबुवामुळे? मग खोट्या बागुलबुवामुळे थांबलं तर ते रडायचं कसं थांबलं? बागुलबुवा खोटा म्हणावं तर. खोटा बागुलबुवा होता म्हटला तर ते रडायचं कसं? तसं ते महाराज म्हणायचे ती बागुलबुवा ही कल्पना आहे का सत्य आहे? माळीसाहेब, बागुलबुवा कल्पना आहे का सत्य आहे? हा, कल्पना आहे. अहो परिणाम व्हायला लागलाय ना. कल्पना व्हाय म्हटलं तर बागुलबुवाचा सगळा परिणाम व्हायला लागलाय की आता. बागुलबुवा नसलेला
निर्माण केला. निर्माण केला. त्याला सत्य आहे असं त्यानं कल्पना केली. मग तो बागुलबुवा सत्य नसताना कल्पनेनं सत्य भासला. तसं हा देह सत्य नसताना तो कल्पनेनं सत्य भासला. अज्ञानानं तो सत्य भासला. दोरीवरचा साप सत्य नसताना अज्ञानानं तो भासला. म्हणून ज्ञान नावाची दुसरी एक कल्पना संतांना निर्माण करायला लागली. आणि ते म्हणजे त्याला महाराज म्हणायचे आमचे सच्चिदानंद. अरे बाळा, तू असंच जड दुःख रूप नाहीस, तू सच्चिदानंद रूप आहेस. आणि मग ते बाळ रडायचं थांबलं. मग असंच जड दुःख रूपाबरोबर त्याचं हे सच्चिदानंद रूप जे होतं ते सुद्धा त्याचं हे दुःख निवारण करण्यासाठी, त्याची भ्रांती निवारण करण्यासाठी, त्याचं रडणं निवारण करण्यासाठी एक त्याला विशेषण दिलं. नाहीतर ब्रह्माच्या ठिकाणी हे दोन्ही विशेषण नाहीत बाबा. म्हणजे ते सामान्य विशेषणारहित, विशेषण रहित. कारण विशेषण आलं की ते विशिष्ट होते. आणि त्या ठिकाणी उपाधीच नाही. कारण ब्रह्माला कसं आहे, ते ईश्वर हा कसा आहे, तो उपाधियुक्त आहे. आणि हाही उपाधियुक्त आहे. याला सत्वगुणाची आहे, याला कोणती आहे, अज्ञानाची आहे. याला विद्येची आहे, ह्याला. पण ब्रह्म निरुपाधिक आहे, त्याला उपाधी नाही. म्हणून संत म्हणतात, उपाधी वेगळा करून ठेवा मज नारायण. आम्ही कधी उपाधी वेगळा होणार हो? कधी होणार? आता हे ऐकलं म्हणजे उपाधी वेगळा होते? उलट हे सांगणाऱ्याने उपाधी घेतलेली असते आणि ऐकणाऱ्याने एक उपाधी घेतलेली असते. दोघंही उपाधीतच असतात. होय, उपाधीच आहे. होई, ज्ञान उपाधी आहे, अज्ञान उपाधी आहे, दोन्ही उपाधी आहेत. जसं सूर्याच्या ठिकाणी दिवस रात्र नाहीत. दिवस म्हणजे ज्ञान आणि रात्र म्हणजे काय, अज्ञान, अंधार. मग ते सूर्याच्या ठिकाणी नाही. तसं माझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी, सामान्य वनीच्या ठिकाणी हे काही नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? पहिल्यांदा आता काय काय करायला पाहिजे? याचं निरसन करायला पाहिजे. पंचकोश आहेत ना, त्यातला पहिला अन्नमय कोश आहे, दुसरा प्राणमय, तिसरा मनोमय, चौथा विज्ञानमय आणि पाचवा आनंदमय. हे 5 कोश कुठं आहेत? त्या आत्मस्वरूपावर आहेत. मग त्याचं निरसन करायला पाहिजे. मग आता हे 5 कोश 3 देहात आहेत. स्थूल देहामध्ये अन्नमय कोश आहे, सूक्ष्म देहामध्ये 3 कोश आहेत आणि कारण देहामध्ये आनंदमय कोश आहे. आता सूक्ष्म स्थूल देहाचा अभिमानी कोण? महाराज काय आहे की नाही, ऐकलं नाही? कधी ऐकलं नाही काय? नाही, असू दे. हे बघा, जे कूटस्थ आहे ना, तोच उपाधीनं तो निर्विशेष होता, पण त्यानं अंतकरणाची उपाधी घेतली. बरोबर? त्यानं ज्या वेळेला तो स्थूल देहाची उपाधी घेतो ना, हे स्थूल देहाचं शरीर आहे ना, त्याची उपाधी, आणि त्या उपाधीतनं तो व्यवहार करतो. त्याला विश्व अभिमानी म्हटले. काय म्हटले त्याला? आता हा विश्व अभिमानी कुठून निर्माण झाला? तर तो सामान्य जो होता तिथं कूटस्थ, तो स्वतःच त्या ठिकाणी त्याला काय झालेलं आहे, विस्मरण झालं. तो अंतकरणामध्ये जो आहे की नाही प्रतिबिंबित झालेलं, त्याचं जे मूळ तत्व जे प्रतिबिंबित झालं, आणि त्या ठिकाणी जीव निर्माण झाला. आणि त्या जीवानं, अण्णा काय म्हणतात, त्यानं कूटस्थाकडे लक्ष द्यायचं आहे. त्या बुद्धीनं कूटस्थाकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे रामाकडं. त्यानं रामाकडे लक्ष दिलं नाही, मृगजळाकडे लक्ष दिलं. कुणी? सीतेनं. आणि ते अडकलं अहंकार रूपी रावणाच्या ताब्यामध्ये. तसं आम्ही बुद्धीचा वापर काय करायचा आहे, तर मी असत जड दुःख रूप नाही, तर मी कसा आहे, सच्चिदानंद रूप आहे. लक्षात घ्या. मग स्थूल देहाचं निरसन करायचं आहे. नंतर सूक्ष्म देहाचं. मग सूक्ष्म देहामध्ये सांगितले 3 कोश आहेत, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. आणि कारण देहाच्या ठिकाणी, आता स्थूल देहाच्या ठिकाणी जागृत अवस्था आहे आणि कोणता अभिमानी आहे, विश्व अभिमानी. सूक्ष्म देहाच्या ठिकाणी स्वप्न अवस्था आहे
आणि तेजस अभिमानी. आणि कारण देहाच्या ठिकाणी सुषुप्ती अवस्था. आणि कोण अभिमानी आहे तिथला? प्राज्ञ. मग आता हे 3 देह, 3 अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, 3 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण, आणि 3 गुण, त्यांचे 3 भोग आणि 3 अभिमानी, हे ती सगळे मिथ्या आहेत, खोटे आहेत, कल्पित आहेत. हे विचारानं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग ती बघायला पाहिजे रोज. एक फक्त अवस्था सांगतो, म्हणजे एक अभ्यास कसा करायचा सांगतो, म्हणजे तुम्ही अभ्यास करा रोज. हां, आता ह्या स्थूल देहामध्ये हे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आहेत, आहे की नाही? मग आता हे डोळा आहे. मग डोळ्याचा विषय काय आहे? रूप पाहणे, दृश्य पाहणे. मग त्याची देवता कोणती? तर सूर्य. मग आता दृश्य कुणी पाहिलं? डोळ्यानं पाहिलं. मग डोळ्याला पाहण्यासाठी मदत कुणी केली? सूर्यानं केली. मग हे सूर्य जर नसता, म्हणजे त्याची देवता नसती, तर त्या रूपाचं आपल्याला ज्ञान झालं असतं का? नसतं. मग आता कार्य कुठं घडलं? तर त्या इंद्रियांच्या ठिकाणी कार्य घडलं. असे 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत, 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत, बरोबर? मग ह्यात कार्य कोण करायला लागले? कर्म. कर्म कुठं व्हायला, क्रिया कुठं व्हायला लागल्या? तर इंद्रियांची. कुठं व्हायला लागली क्रिया? तर त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये, म्हणजे इंद्रिय त्यांच्या व्यापारामध्ये क्रिया करायला लागल्यात. मग आता कोण कुठं व्यापार करायला लागले? तर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय त्यांच्या त्यांच्या देवतेसह, प्राणासह कुठं व्यापार करायला लागल्यात? विषयांच्या ठिकाणी व्यापार करायला लागल्यात. कळालं की नाही? कळायला लागले. मग हे व्यापार कुणाचे आहेत? तर हे व्यापार माझे नसून कुणाचे आहेत? या स्थूल देहाचे आणि कर्मेंद्रियांचे आणि ज्ञानेंद्रियाचे व्यापार आहेत. मग आता दिवसभर हे व्यापार करत असताना त्या व्यापाराचा जो अहंकार आहे तो कोण घ्यायला लागले? मी पाहिलं असं कोण म्हणायला लागले? डोळा म्हणायला लागलाय का तो अभिमानी म्हणायला लागलाय? तर तो जो आतमध्ये आपलं जे अस्तित्व आहे तो अस्तित्व विसरून चिदाभासानं हे इंद्रियांच्या ठिकाणी तादात्म्य पाहून या इंद्रियांच्या ठिकाणी होणारा व्यापार माझा आहे असा तो म्हणायला लागलाय. आता ऐकणं, आता तुम्ही म्हणायला लागले की मी ऐकायला गेलो होतो म्हणून, आणि मी म्हणतोय, मी बोलतोय, म्हणजे माझं तादात्म्य आता कुठं आहे? वाणीशी आहे. तुमचं तादात्म्य कुठं आहे? जिथं असेल तिथं. आता कोण जर कुणाला घराकडची आठवण झाली असेल, कुणाला जेवणाची आठवण झाली असेल, कुणाला वाटत असेल की बाबा हे आता संपणार कधी, कुणाला काय वाटेल, मन कुणाचा कुठे अटॅच होईल काय सांगता येत नाही. काय सगळ्यांचंच मन काही एकरूप होत नाही त्या विषयाशी, काही सगळ्यांचं मन एकरूप. मग जागृतीचा निरसन कसे करायचं? तर हे व्यापार त्या त्या इंद्रियांच्यावर टाकता आले पाहिजे. मग आम्ही टाकतोय ते व्यापार असं दिवसभर. आता जेवायला बसल्यानंतर आता म्हणणार तुम्ही हे हात आणि त्याचा विषय, किंवा डोळा आणि त्याचा विषय, माझा काय संबंध नाही असं म्हणणार. मग असा जर म्हणला नाही तर तुम्ही जागृतीत नाही, मग तुम्ही भ्रमात आहे. मग जागृती कशाला म्हणायचं? हे माझं नाही. हेच आम्हाला, हेच अज्ञान प्रॉब्लेम आहे आमचा. इंद्रिया म्हणजे विपरीत ज्ञान सुद्धा जे आहे की नाही ते सुद्धा समजेना. यथार्थ ज्ञान तर नाहीच. म्हणजे दोरीचं ज्ञान आणि ते दोरीला अधिष्ठान असलेल्या चैतन्याचं तर ज्ञान नाहीच. विपरीत देखील कळत नाही. विपरीत चाललंय. बघा विपरीत कसं चाललंय. कोण खायला लागलाय आणि कोण अंगावर घ्यायला लागलाय. आपल्याकडे काय म्हणतात ते आता शब्द सांगत नाही मी तुम्हाला. आपल्याकडे काय म्हणतात, ह्याच तू का उरावर ओढून घ्यायला लागलायस. आपण म्हणतो का नाही, तू नको त्या भानगडीत, तसं ह्यांच्या भानगडीत तू का पडायला लागलायस. तू म्हणजे कोण? ते आत्मचैतन्य ह्यांच्या भानगडीत का पडायला लागलायस. अरे तुझ्या प्रकाशात हे चाललंय ना, मग नुसता प्रकाश देखील दे ना. म्हणून तुकाराम महाराज म्हटले,
करू नये तो केला व्यापार. हा व्यापार आत्मचैतन्याचा नाही, तो निर्व्यापार आहे. आणि हा जो व्यापारात गुंतलाय का नाही, तो व्यापारात गुंतलेला विश्वाभिमानी आहे. मग त्या विश्वाभिमान्याचं म्हणजे विश्वाचा ठिकाणी होणारा व्यापार आपल्या अहंकारानं अभिमानानं आपल्या माथ्यावर घेणारा जो अज्ञानी जीव आहे ना, तो अडकतोय. कारण नसताना आता ती करायला लागली त्याचं ते, पण ते म्हणते मी करायला लागलो. तिथं मी पणाने, त्या मीला पणा लागला जागृतीचा. मग असा बघायला पाहिजे प्रत्येक कर्म करत असताना हे कोण करायला लागले. आता हे जातात रोज शेतामध्ये आणि भारा गवताचा कापून आणतात. येताना म्हणतात 4 पेंड्या घेऊन आलो. मग 4 पेंड्या घेऊन आलो हे कसलं ज्ञान आहे. आणि हे रोज म्हणतात 4 पेंड्या घेऊन आलो. असं तिने कितीतरी महिने आता तेच म्हणत आल्यात 4 पेंड्या घेऊन आलो, 4 पेंड्या घेऊन आलो. मग त्यांच्या बुद्धीमध्ये की आता 4 पेंड्या लवकर निघत नाहीत. कसं निघल, कारण त्याच्यावर रंगावर रंग रंगावर रंग रंगावर. आता त्यांना उद्या जर सांगितलं मी तुम्ही ते करत नाही आणि ते इंद्रिय करायला लागल्यात, तेवढं ते बुद्धीत बसलेलं नाही. म्हणून संत काय म्हणतात, तुला जर हे चांगदेव सांगायचं असला तर पहिले जेवढं शिकलायस ते सगळं पुसून ये. जागृतीतलं पुसून ये, स्वप्नावस्थेतलं विश्वाभिमानी टाकून ये, स्वप्नाभिमानी टाकून ये, तेजस टाकून ये आणि प्राज्ञ अभिमानी टाकून ये. मग आता अज्ञान कुठं आहे मूळ माहितीये, तर अज्ञान त्या मायेनं ज्याला झाकले, मग काय सांगितलं ना जीवाला, तो जीवाला झाकल्यावर जो निर्माण झाला की नाही पहिल्यांदा, त्याला प्राज्ञ म्हटले. मायेनं झाकल्यानंतर जो पहिला निर्माण झाला ते ज्ञान, तिथनं सुरुवात झाल्यावर तो प्राज्ञ झाला. मग तो प्राज्ञ कुणाला जाणतोय हो, प्राज्ञ कुणाला जाणतोय. एका दृष्टीनं जर विचार केला तर प्राज्ञ सगळ्याला जाणतोय. का प्राज्ञ का सगळ्याला जाणतोय, तर त्याला प्रमाण असं आहे, किंबहुना प्राज्ञा तू असतेचीच संज्ञा. प्राज्ञा अर्जुनाला शब्द वापरलाय, तो प्राज्ञ आहे ना तिथे. मग तो प्राज्ञ नसता तर अण्णा आनंद भोग, सुषुप्ती अवस्था आणि त्याची अनुभूती आणि त्याचा परिणाम हर्ष सुख हे त्याला झालं असतं का हो? नाही. पण हे एवढे सगळं असून सुद्धा अज्ञान युक्त आहे ना तू. म्हणून तुम्ही काय म्हणता, गाढ अज्ञान सुषुप्ती, गाढ अज्ञान सुषुप्ती. तिथं गाढ अज्ञान आहे. आदिनाथ महाराज तर म्हणतात तिथं अजून अज्ञान बरं आहे म्हटले. तिथं जरा अज्ञान जरा बरं आहे म्हटले, कारण तिथं कारण अध्यास आहे, कार्य अध्यास अजून सुरू व्हायचा आहे म्हटले. कार्य अध्यास सुरू आहे व्हायचा आहे. का माहितीये का तिथं त्रास काय नाही माहितीये का, तुमच्या माझ्या ठिकाणी गाढ अज्ञान सुषुप्ती आहे ना, तिथं आम्ही सगळेच आनंदी असतो. तिथं ब्रह्मरूप असते अवस्था, पण त्या ब्रह्मरूप अवस्थेची प्राप्ती होऊन सुद्धा त्याला प्राप्ती नाही असं जे वाटते, तेच मूळ अज्ञान, ते मायेचं काम आहे. तीच माया काम करते. तिथं माहिती असून, ब्रह्म असून, ब्रह्मप्राप्ती असून त्याला नाही असं दाखवते, तीच मायेची ताकद आहे, तीच आवरण शक्ती आहे मायेची. आणि तिथं निर्माण करते दुसरी शक्ती, त्याला म्हणतात विक्षेप. तिथं नुसती ठेवत नाही. तुम्ही जर तिथं राहिला असता, हे बघा तुम्हाला दुःख नको आहे ना, मलाही नको आहे, अण्णा तर सांगतात दुःख नको सुख पाहिजे. मग गाढ झोपेमध्ये दुःख नाहीच की मग, आणि सुख पाहिजे ही बी भावना नाही. सुख दुःखाविहीन जी अवस्था आहे ती आनंद अवस्था आम्हाला सगळ्यांना रोज आहे की नाही. मग तिथंच राहावा की राहत नाही. साचाची पृथ्वीला न येता स्वप्न जागा भावाचा सुगरा म्हणून इकडे आला नसता. तिथे ब्रह्मभाव ब्रह्मच आहे, पण इकडे यायला लागले. ते का बरं तसं काय येतंय मग, ते आनंद त्याचा आहे. तर त्या प्रकृतीचं नैसर्गिक व्यवस्था आहे ती तुम्हाला तिथं नेते, स्वरूपाचा आनंद देते आणि आनंद देऊन आणि विक्षेप करते. विक्षेप करून स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था. मग आता हे स्वप्नावस्थेत आणि जागृत अवस्थेत जर आला नसता जीव, तर स्वतःच्या सुखाला मुकला नसता. तसं
स्वतःला विसरणं आणि अज्ञानानं मी देह आहे म्हणून जीवन जगणं ही निद्रा आहे. काय आहे ही? निद्रा आहे. स्वरूपाच्या ठिकाणी झोपणं. स्वरूपाच्या ठिकाणी झोपला की जसं झोपल्यावर स्वप्न पडत, झोपल्यावर तसं आम्ही स्वरूपाला विसरलो की एक स्वप्न पडले. जे पडलंय यथार्थाचं भान नसणं आणि विपरीत ज्ञान असणं. यथार्थाचं भान नसणं ही निद्रा आणि विपरीत ज्ञान हे स्वप्न. यथार्थाचं भान नाही म्हणजे आम्ही आता कशात आहे? हा, मग दुसऱ्याला म्हणाय नाही झोपलायस का म्हणून, कारण ह्यो झोपलाय पूर्ण. आपण म्हणतो काय झोपलायस काय? ह्यो पूर्ण स्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय. कुठं आम्ही जागा आहे त्यावेळेला? उठा जागा रे जागा, बरंच काय काय सांग म्हणतात. जागा वगैरे आता हा स्मरण करा पंढरी नाथा, त्यास बला जागा व्हा, इथं झोपा आणि इकडे जागे व्हा. संत तिथं जागे असतात, इकडे झोपलेले असतात. आम्ही इकडे रात्रंदिवस पहारा द्यायला लागलोय आणि काय मिळवायला लागलोय, काय प्राप्त आहे? काय सगळं कल्पित आहे. अहो मायाच कल्पित आहे. मायेपासनं कुठं काय, आणि पण ते मायेचं कार्य कल्पित आहे हे आम्हाला माहिती आहे. अहो जेवण चांगलं वाटते, त्यात पदार्थ वेगवेगळे चांगले वाटतात, त्यात सुखाचे वाटतात, काही विपरीत वाटतात. अण्णा सांगतात दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूलाला कारण भेद ज्ञान, आणि भेद ज्ञानाला कारण. मग ह्यातल्या कुठल्या स्टेपवर आहे आम्ही? म्हणजे भेद ज्ञानात आहे का भेद ज्ञानातनं निर्माण होणार अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे का अनुकूल प्रतिकूल ज्ञानातनं निर्माण होणारे रागद्वेष आम्ही आहे का रागद्वेषातनं निर्माण होणार पाप पुण्य आम्ही आहे का पाप पुण्यातनं निर्माण होणार शरीर आम्ही आहे? ह्यातलं कुठलं आहे आम्ही? आम्ही बघायला नको काय? हे सांगतात प्रोसिजर, पण ह्यातलं मी कुठं आहे? मी ब्रह्माच्या ठिकाणी आहे. म्हणून ह्या सगळ्यात अज्ञान आणि शरीर ह्यात काय खरं नाही बाबा. कारण सुरुवात अज्ञान आहे आणि शरीर शेवट आहे, आणि हे सगळं कल्पित आहे, खोट आहे, मिथ्य आहे, आणि तिथंच आम्ही आहे. अनुकूल प्रतिकूल रागद्वेषात आहे कायम आम्ही, आहे की नाही? रागद्वेषात दिवसभर आमचं कुठं आहे? रागद्वेष कुठं आहेत? अंतकरणाच्या स्तरावर आहेत. मग आम्ही कुठं आहे? अंतकरणाच्या स्तरावर आहे. भेद ज्ञान कुठं आहे? अंतकरणाच्या स्तरावर आहे. पाप पुण्य कुठं आहे? अंतकरणाच्या स्तरावर आहे. अज्ञान कुठं आहे? मग आम्ही सूक्ष्म देह सोडलेलाच नाही, आणि त्या सूक्ष्म देहाला कारण कुठला? ह्यो खालचा अज्ञान, तो कारण आहे सगळ्याचं. मग ह्या तीन देहाला निरसन करणारा एक चौथी अवस्था आहे. ती जर अवस्था जर जाणली, तो चौथा देह जर जाणला, ती चौथी अवस्था त्याला काय म्हटलंय? हे बघा, जागृतीतली अवस्था, तिथला अभिमानी कुठला सांगितला? विश्व. स्वप्नातला कुठला सांगितला? तेजस. कारणातला कुठला? प्राज्ञ. हे तीन देहात तीन तीन आहेत का एकच आहे? हो अहो तोच आहे प्रत्येक आत्मा. मग चौथा जो आहे तो प्रत्येक आत्मा. मग प्राज्ञच प्रत्येक आत्मा कधी होईल? आणि प्रत्येक आत्माच प्राज्ञ कधी होईल? अज्ञानानं ग्रासित झाला, स्वतःला विसरला, तर तो प्राज्ञ होतोय. आणि तोच प्राज्ञ जर स्वरूपाच्या ठिकाणी जागरण झाला तर प्रत्येक आत्मा होतो. मग प्रत्येक आत्मा होऊन राहूया की. आम्ही प्रत्येक आत्मा होत नाही. प्रत्येक आत्मा, प्रत्येकामध्ये असणारा आत्मा, हे ज्याच्या दृष्टीस पडलं त्याला काय म्हटले ज्ञानदेवाने? 12व्या अध्याय, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. हा, त्याला ती ओवाळणी आवडते. आम्ही कुठली ओवाळणी करतोय? ती मेणबत्ती आणायची, त्याला लावायची, त्याला पेटवायची, ते सांडते सगळं, ते हात भासते, ते नको. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळणी लेवसी, 17वीची स्तन्य देसी.
अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजवसी बुजावली मग म्हणून साधका तू माऊली का तर हे 3 देह आहेत ना, हे 3 देह हे प्रकृतीनं दिले आणि जो 4था देह आहे ना तो सद्गुरूंनी दिला. प्रत्येक आत्मा सद्गुरूंनी दाखवला. मग हे 3 देहातले 3 अभिमानी 3 अवस्था नाशिवंत आहेत आणि 4था देह 4थी अवस्था शाश्वत आहे, अविनाशी आहे. अशा अवस्थेची प्राप्ती जे करून देतात ते सद्गुरू. आणि म्हणून त्याचं वर्णन केले म्हणून साधका तू माऊली पिके सार. तिथं सारस्वत आहे आणि इकडे ह्या 3 देहामध्ये सारस्वत आहे, अज्ञान आहे. मग ह्या 3 देहाचं निरसन करून 4थ्या देहामध्ये जे सारस्वत आहे आणि त्या सारस्वताचं सुद्धा परत निरसन करून अज्ञानातीत असले माझं जे शुद्ध स्वरूप आहे ते सामान्य स्वरूप आहे. आणि त्या सामान्य स्वरूपाचं आपल्या ठिकाणी अनुभूती येणं, विचारानं, चिंतनानं, शुद्ध अंतकरणानं. कारण तेच अंतकरण आपल्याला त्या अवस्थेकडे घेऊन जाणार आहे, अवस्थातीत करणार आहे. जसं परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानाला आधार आहे, तसं जे अंतकरण बंधनाला कारण आहे तेच अंतकरण जर अंतर्मुख झालं, तोच अहंकार जर शुद्ध झाला, तीच बुद्धी जर निश्चयात्मक झाली, तेच चिंतन चित्त झालं, तेच मन नमन झालं, तर तेच अंतकरण माझ्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून देणार आहे. अशा पद्धतीची अंतकरणाची कृपा व्हावी. ते अंतकरण चांगदेव व्हावं. तर शरीर चांगदेव नको, अंतकरण चांगदेव व्हावं. अंतकरण जर चांग झालं, चांग्या असं त्याला म्हटले, अंतकरण चांग्या झालं तर मग तुम्ही देव व्हायला. म्हणजे 4 प्रकाश सांगितले, जड प्रकाश, विकारी प्रकाश, निर्विकारी प्रकाश आणि स्वयंप्रकाश. असं तुम्ही स्वयंप्रकाशमान अस्तित्व तुमच्या देहामध्ये देही रूपानं, निरंजन रूपानं, निराभास निर्लेप रूपानं, चैतन्य रूपानं सर्वांच्या ठिकाणी आहे. फक्त त्या आपल्या अंतकरणाच्या उपाधीमुळं त्याची अनुभूती घेता येते, त्याचा आनंद लुटता येतो. नाहीतर मग बाकीच्या उपाधींकडे, बाकीच्या देहामध्ये, बाकीच्या योनीमध्ये ती अवस्था किंवा ती सोय भगवंतानं केलेली नाही. आणि एकदा जर ही सोय आपण केली नाही, प्राप्ती करून घेतली नाही, तर गेला नरदेह मग कैसा भगवंत अशी म्हणण्याची वेळ येईल. आणि म्हणून आपण बघतोय की दिवस महिने भरावर चाललेले आहे, वय चाललेलं आहे. आम्ही त्या अज्ञानाचं निरसन केलं का हो? आम्ही देहाचं तरी, देह आता घट्ट केलाय का सोडलाय? आम्ही देहाची गाठ, आपण म्हणतो ना गाठ सोडली पाहिजे, बांधलेली सोडली पाहिजे. तसं ह्याची गाठ आम्ही हसट गाठ आहे का घट्ट गाठ आहे? घट्ट गाठ. म्हणून ही जरा गाठ, जरा चिद आणि जडाची गाठ आहे ना, जरा विरळ करायला पाहिजे. असो, हे बोलेलं एवढं कमी आहे. 8:59 झाली, 9 वाजले. आपलं बरेच वेळ चर्चा झाली. त्याच्यामध्ये जेवढं काही सोपं करायचा, कारण अण्णांची भाषा जी आहे ती शास्त्रीय भाषा आहे आणि ती मला काय बोलता येत नाही, खरंच येत नाही. त्यांच्या भाषेला शास्त्राचं प्रामाण्य आहे. त्यांनी इतकी वर्ष त्या सद्गुरूंच्याकडनं आणि मागच्या जन्मात ऐकलेलं असणार आहे, त्यामुळे ते त्यांच्या मुखामध्ये, अंतकरणामध्ये बसलेलं आहे. माझी तळमळ काय आहे की तुम्ही त्या अवस्थेकडे जावा. आपण चिदाभासानं काय करायचं, बुद्धीचा संग सोडायचा, त्याला बालसमान कर म्हटले. आणि कुटस्थाचा मी देह नाही, मी कुटस्थ नित्यमुक्त आहे. चिदाभासानं काय करायचा, देहाचं तादात्म्य सोडायचं आणि कुटस्थाशी तादात्म्य धरायचं. कुटस्थ हा काय नित्य ब्रह्मस्वरूपच आहे, मुख्य समानाधिकार आहे, बालसमानाधिकार मुख्य समानाधिकार दिलेला आहे. आणि कुटस्थाच्या ठिकाणी यातलं काय नाहीच. अवस्था आबाने सांगितलं त्या आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. अज्ञान, विक्षेप, आवरण,
परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, आनंदाबाबतीने शोक नाही, इथंपर्यंत आपल्याला जाता येतं. त्याच्यासाठी मूळ तत्व जे आहे ते सत्सामान्य आहे. आता इथं भ्रम मानायचं झालं तर तुम्हाला सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान मानावं लागतं, आणि भ्रमनिवृत्तीनंतर महाराज आता भ्रम तरी काय झाला, सत्सामान्य आपल्याला त्याचंच आपल्याला ज्ञान नाही म्हणून भ्रम झाला, हे आबांचं म्हणणं आहे. आणि हेही इकडंच राहते. पण जोपर्यंत आपण भ्रमात आहे तोपर्यंत ही भाषा वापरायला लागते. कारण का अध्यास म्हटलं ना की तिथं सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान, आणि मग तिथं सांगितलंय त्याने ज्याचा भ्रमकाला ज्याचं ज्ञान नाही, प्रतीती येत नाही, आणि प्रतीती आल्यानंतर भ्रमच राहत नाही, त्याला विशेष रूपाचं ज्ञान असं. आता विशेषाने सामान्य तरी हे काय सांगितलं महाराज, ते विशेष विपरीत एक विशेष आहे आपण मानायला लागलो. विपरीत विशेषण म्हणजे काय, असं ते जेवढं दुःख हे आहे त्यालाच आपण मानायला लागलो, आणि ते घालवण्यासाठी असताच्या व्यावृत्तीसाठी सत मनवालो श्रुती, जडाच्या समाप्ती चित्त मनवाले श्रुती, आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी महाराज आनंद मानलेला आहे. नाहीतर ही पदं महाराज आलेले आहेत महाराज. काट्यासाठी काटा, काटा काढण्यासाठी काटा काढून टाकायचा, आणि तोही काटा काढून. म्हणून तिथं सांगितलं अगोदर ज्ञानाची अज्ञानवृत्तीसाठी ज्ञानाची आपल्याला यथार्थ ज्ञानाची गरज आहे महाराज. आणि ते सरताना ज्ञान देखील एक महाराज वृत्तिगत ज्ञान जे आहे ना त्याचं देखील महाराज हळूहळू विरून जायला पाहिजे. म्हणून सांगितले ज्ञान गिळून गावा गोविंद. ते हळूहळू आपल्याला सत्सामान्याकडे येणं अत्यंतिक गरजेचं आहे. ते आपलं स्वरूप आहे, आणि ते येण्यासाठीच हे सगळे परमार्थातले प्रवास आहेत. बाबांची वेळोवेळा आपल्याला मदत मिळेल महाराज. असं 15 दिवसातून कधी त्यांना मिळेल तेव्हा आपण घेऊया आणि आपलं चिंतन करत राहावं. त्याने बी आमच्यासाठी थोडंसं योगदान द्यावं हे त्यांची चरणी मी सर्वांच्या ह्याच्यातनं. आणि तुम्ही तुमच्याकडे काय आम्हाला काय कळत नाही, मोठा उमाळा आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आम्हाला कळत नाही. फक्त काय आहे त्यांचे बोलणं आहे ना फास्ट आहे, म्हणजे आता ते बोलतात ना ते तुमच्या लक्षात येत नाही, आणि त्यांना स्लो स्पीड करता येत नाही, असं झाली अवस्था. हा सवय झाली. आता जे काय सांगितलं त्यांनी तुम्हाला ते पण इतकं फास्ट सांगितलं ते, पण ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की काय म्हणत होते बाबा. मग ते लावायला पाहिजे टेप परत रेकॉर्डिंग करून काय म्हणत होते. कारणाध्यास म्हणजे हे मुख्य समानाधिकरण म्हणजे काय, बाद समानाधिकरण म्हणजे काय, हे त्यांनी सांगतात ते. पण ते तुम्ही विचार करत नाही, किंवा विचार करायला पाहिजे, किंवा केला असला तर तेवढा पुरेसा करत नाही, तेवढा खोलवर करत नाही. त्याच्यासाठी आपल्याला साधं नाही सांगितलं, आपण श्रवण सांगितलं. श्रवण झाल्यानंतर मनन व्हायला पाहिजे. आणि तिसरी पायरी जी आहे आबा म्हणतात त्याचा कायम आपल्या देहावरचा तादात्म्य काढायचं, त्याला निधीध्यास म्हटले. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि आत्माकार वृत्ती करून ठेवायची. एक साधन तुम्हाला नेहमीच यातनं सुटायचं असेल तर हे कायमचं आपण, आणि कुठेही तुम्हाला बसून करता येतं. हेच एवढं देह तादात्म्य सोडायचं. देह तादात्म्य सोडायचं म्हणजे काय करायचं, देहात्मबुद्धीचा परित्याग करायचा. मी कुठंच नित्यमुक्त आहे असं तुम्हाला झाडाबुडी देखील बसून करता येतं. पण ही संगती झाली तर हे स्वरूप कळलं तर महाराज असं करत जाऊया आपण त्यांच्या आश्रय. काय माझं काय नाही, शास्त्र आहे आपल्याला संगतीला. त्यानंतर कसं आहे बघा, 7 गोष्टी लक्षात ठेवायच्या. गुरु, शास्त्र, विचार, श्रवण, मनन, सारासार आणि निधिध्यास. हे परवाचा आपला विषय. गुरु, शास्त्र, विचार लक्षात ठेवा. गुरु पाहिजेत, शास्त्र पाहिजे, आणि तुमचा विचार पाहिजे. त्यानंतर श्रवण, मनन आणि सारासार. सारासार म्हणजे आत्मानात्म विवेक आणि विवेक. आणि मग शेवटचं निधिध्यास. हे सगळ्यातनं यत्न केलं की निधिध्यास लागायला पाहिजे. म्हणजे रात्रंदिवस अंतकरणाला ते वेळ लागायला पाहिजे. निधी ध्यानाची परिपाक अवस्थाच म्हणजे त्याला समाधी म्हटली. मग त्याला काय म्हटलंय, मग जे कृष्णची होई जे अंतकरण, तर कृष्णची होई जे आपण. तर कृष्ण अंतकरण जर झालं, कृष्ण म्हणजे काय, अंतकरणाचा अधिष्ठान, प्रत्येक आत्मरूप, ते जर झालं ते, कारण 4 वृत्ती सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप. काय दिसना सगळा पदार्थ जो आहे तो आद्यच आहे, आणि आद्यच पदार्थ अधिष्ठान रूप. सत्ता नाही, स्वतंत्र सत्ता नाही. सर्पाला स्वतंत्र सत्ता नाही, त्या रूपानं भासलेली. तसं विश्व तुम्हाला ब्रह्मरूपानं भासणार. ती दृष्टी तशी आली. अंतकरण त्याला काय म्हणले, अंतकरण उपाधी, तर ते
भगवंताचा निश्चय न करता हा. ते जगताचा निश्चय करायला लागले, म्हणून त्याला मन म्हणायची वेळ आली. हो. मन काय करते? मन नमन झालं तर विठ्ठल रूप होते, हम्म. आणि तेच मन जर संशयात्मक झालं तर जगरूप प्रसूत करते. मग ते एकदा मनानं जर एकदा जगताचा संकल्प केला का नाही की बुद्धी कोलमडत्या. हो. बुद्धीने काय होतंय, बुद्धीनं मनावर कंट्रोल करायला पाहिजे, पण ती बुद्धीच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे, बुद्धी अज्ञान आहे ना. बुद्धी कुठल्या कोशात आहे? बुद्धी कुठल्या कोशात आहे? विज्ञानमय कोशात. मग तो मायेतलाच कोश आहे आणि बुद्धी विज्ञानमय कोश तिथं आहे. मग त्याच्या ठिकाणी सुद्धा अज्ञान आहे. हो, ते अज्ञानाचं सगळं कार्य आहे. मग एक अगोदर अज्ञान आहेच बुद्धीमध्ये. मग त्या बुद्धीनं शुद्ध होण्यासाठी काय करायला पाहिजे? तर हे जे एक अज्ञानयुक्त संस्कार आहेत, मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, तर ती बुद्धी शुद्ध होणार. आता काय झालंय, रोजच्या कर्मानं आणि व्यवहारानं आम्ही म्हणतोय मी शुद्ध नाही, तैसा मी एक पतित पतित पतित, आणि रोज पतितच व्हायला लागलाय की हा शुद्ध कुठं व्हायला लागलाय? म्हणून भावे गावे गीत, आणि शुद्ध करू. कुणी करायचं ती शुद्ध? अहो चित्त मलिन व्हायला लागले की नाही? हे बघा, तुम्ही जर करता नसताना कर्तेपणाचा संस्कार टाकला, मग काय होणार? ते नाही चित्तात गेला ना तो संस्कार. हे बघा, आता हे झालेलं कार्य आहे समजा, ते जर मी टाकलं नाही सद्गुरूंच्या पायावर आपल्या चित्तात तर माझ्यावर येणार का नाही? ते मी बोललो म्हणून मग माझं चित्त शुद्ध झालं का मलिन झालं. आता जेवताना मी जेवलो म्हटलं, ते संस्कार कुठे गेला? बुद्धीत गेला. बुद्धीत जाऊन चित्तामध्ये जाऊन पडला. ते डेपो आहे हो, चित्त डेपो आहे, आणि मन आहे ना ते डेपोतनं बाहेर येण्याची वाट आहे. आणि बुद्धी आहे की नाही ते डेपो मॅनेजर आहे, त्याला सगळं कळत असते. चित्त हा डेपो आहे, त्या डेपोतनं बाहेर येतोय संस्कार. कुठलाही वासना, कुठलीही इच्छा त्या डेपोतनं बाहेर येत्या, आणि ती गाडी डेपोतनं बाहेर निघत्या. कुठली? मनरूपी डेपोतनं एसटीत बाहेर निघत्या. मग चित्त मागणं हे करायला लागले. मग ते चित्त आमच्या दररोजच्या कर्मानं, विचारानं, रागद्वेषानं ते शुद्ध न होता अशुद्ध व्हायला लागले. मग आता ते चित्त चैतन्य कसं करायचं? आपण म्हणतोय की नाही, चित्त चैतन्य चोरून नेले, तुझी सेवा करून म्हणू भावे, माझे मन गोविंदी रंगले हो माझे मन. मग ते चित्त चैतन्य कसं करणार? रोज जर चित्त मलिन व्हायला लागले तर? होय सुनीलराव, मग चित्तशुद्धी कशाला म्हणतात? नाही चित्तशुद्धी, बोला पुढचं. हा, पाशी मग काय नाही, बुद्धी पायापाशी स्थिर नाही त्या प्रत्येकात्माच्या ठिकाणी, आणि चित्त शुद्ध नाही. मग काय करायचं? देवानं काय करायचं? नाही, ह्यातलं जर असं जर आम्ही म्हणत पंढरपूरला गेलो तर देव म्हणला तो आलाच कशाला इकडे? चित्तशुद्धी नाही आणि माझ्यापाशी स्थिर पायापाशी बुद्धी नाही, असं 50 वर्ष तेच अभंग म्हणतोय. ह्यो अभंग बदलायला पाहिजे का नको? आता कोटे दहावे म्हणा तुमची चरण देखील असं व्हायला पाहिजे. आणि तो अभंग घ्यायचा नाही, अनिक दुसरे मज नाही आता निमिली या चित्तापासून या, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. पुढे पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा, आणि तुका म्हणे नेत्री केली ओळखन आणि तटस्थ ते ध्यान. हे कधी करायचं? ते अभंग कीर्तनात घेतात. ते आमच्या जीवनाचं कीर्तन नाहीये, ते महाराजांचं कीर्तन होतं. अभंग तुकाराम महाराजांचं, कीर्तन महाराजांचं. मग हे कीर्तन महाराजांचं, मग जर महाराजांनी कीर्तन माझं आहे म्हणल्यावर चित्त शुद्ध झालं काय? निर्मळ. म्हणून हे आहे ना, हे परमार्थ सोपा नाही, म्हणून सोपा नाही, बाकी काय नाही, म्हणून अवघड आहे. कारण मग क्षणोक्षणी करावा विचार असं कशाला म्हटलं असते? क्षणोक्षणाला बघायला लागते वृत्ती कुठं निघाली, क्षणोक्षणाला बघायला लागते वृत्ती आत निघाली का बाहेर, बाहेर निघाली
तर अमंगळ झाली, आत निघाली तर मंगळ झाली. सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप, इंद्रिय बाहेर निघाली अमंगळ, आत निघाली मंगळ. चला वळू गाई, बाहेर गेल्या गाई तर अमंगळ, आत निघाल्या तर मंगल. ते मंगलाचरण करायला पाहिजे आमचं. ते कुठं मंगलाचरण, आमच्या जीवनाचं मंगलाचरण अमंगळानंच व्हायला लागले. उठल्या उठल्या अमंगळालाच धरून बाहेर निघाला, मग कशाचं मंगलाचरण? ना वस्तू निर्देश आहे, ना नमस्कारात्मक आहे, ना आशीर्वादात्मक आहे, ना क्रियारूप आहे, कसलंच मंगलाचरण नाही आमचं. म्हणून करूया बाबा, जरा जाग होऊया. जागा जागा जागे वास काय म्हणतात सकाळ, जागे वास सकाळा सकाळा. ती काय अभंग आता माझ्या काय मी लक्षात राहत नाही, हे मी माझ्याकडे आता लक्ष ठेवतोय. पूर्वी अभंगाकडे लक्ष ठेवत होतो. पण आतला जो अभंगी आहे ना, हे बाकी सगळे भांगणार आहे हो, म्हणजे त्याला भंगी म्हणतात. आणि आम्ही भंग्याच्या संगतीत आहे. आमचे महाराज म्हणायचे भंग्याच्या नादाला लागू नका, का वास येतोय हो म्हणले. मग भांडण करायचं असलं तर अत्तरवाल्याबरोबर करा, का तुमच्या अंगाला सुगंध येईल. तसा अत्तरवाला आत आहे आणि भंगी हे बाहेर आहेत. भंग्याच्या नादाला नको. हा, सद्गुरुनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देव हे निवागे तोषावे तोषोनी मयावे ये खडांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी भूता परस्परे पुढो मैत्री दुरितांचे तिथे जाओ विश्वस्वरूपे जो जे वांछित तो ते राहो प्राणीला वर्षते सकळ ईश्वर